टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। निवडणुकीत महायुतीकडून भाजप 4 तर शिंदे अजित पवार गट प्रत्येकी एक उमेदवार देण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा। जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस। मनोज जरांगेंचा पाणी आणि उपचार घेण्यास नकार। जिल्हाधिकाऱ्यांकडून मनोज जरांगेंना पाणी घेण्याची विनंती। मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बंदची हाक। अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार। अशोक चव्हाण आज राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज भरणार। भाजपकडून राज्यसभेसाठी आजच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेला जाणार। सोनिया गांधी राज्यसभेसाठी राजस्थानमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार। शेतकरी आंदोलकांना दिल्लीत येऊ न देण्यासाठी कडेकोट बंदोबस्त। शेतकऱ्यांनी उखडले अडथळे। आज शेतकरी पुन्हा करणार दिल्लीकडे कूच। अशोक चव्हाणांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये। मुंबईत काँग्रेसची आज पुन्हा महत्त्वाची बैठक। बैठकीला वरिष्ठ नेते राहणार उपस्थित। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे पुढील पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित पत्र। विविध पक्षांमध्ये तयार झालेल्या नवीन युती आघाडीनं नेतृत्व करण्यासाठी जाहीर। शहबाज शरीफ हे नवाज शरीफ यांचे भाऊ। नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरविले जाण्याची शक्यता। तर पियुष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण। उपोषणानंतरही मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करण्याचा एसटी कामगार संघटनेचा इशारा। प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रपती पदाची ऑफर होती। मुर्मूच्या आधी आंबेडकरांना भाजपकडून झाली होती विचारणा। लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतारमध्ये आंबेडकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट। चव्हाणांमुळे काँग्रेस नैराश्यग्रस्त झाली आहे। काँग्रेस आणि ठाकरे गटातूनही आणखी काही जण जातील। लोकशाही पॉडकास्टमध्ये प्रकाश आंबेडकरांचा दावा। दाभोळकरांच्या अंधश्रद्धेविरुद्धच्या लढाईला विरोध केल्यामुळे त्यांच्या हत्येचा कट रचला। सरकारी वकिलांचा दावा। 17 फेब्रुवारीला होणार सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। जळगाव रोडवरील केदारखेड्यामध्ये मराठा आंदोलकांकडून टायर चाळून निषेध। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रस्ता मोकळा करण्यात यश। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध मागण्यांसाठी 25 ते 29 तारखेपर्यंत संप। लढा ना पक्षासाठी ना राजकारणासाठी, आता फक्त लढा आपल्यासाठी, शेतकऱ्यांचा पवित्रा। ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 1 मार्चला सुनावणी। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निकालाविरोधात याचिका। चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या निष्ठावंतांना धक्का। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। ठाकरेंचं टीका करणं काम। त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रपती पदाची ऑफर होती। मुर्मूंच्या आधी आंबेडकरांना भाजपकडून झाली होती विचारणा। लोकशाही पॉडकास्टमध्ये आंबेडकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट। अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द। तांत्रिक कारणास्तव अमित शहांचा दौरा रद्द। 15 फेब्रुवारीला होता अमित शहांचा दौरा। महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक। राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब नसल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती। अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त कोणी भाजपमध्ये जाणार नाही, रमेश चेन्निथला यांचा दावा। तर भ्रष्टाचारांना पार्टीमध्ये घेतात आणि दोषमुक्त करतात, चेन्निथला यांचा भाजपवर आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.